साथ खड़े होंगे, खड़े हो। साथ सावधान, वंदन, नमस्ते, बैठेंगे बैठ जाओ। स्वागतम सुस्वागतम। यशासारखे यशच हसरे, त्रिभुवनी ना गवसे दुसरे। आणि हे यश साधं सुद्धा नाही तर विश्वविक्रमाला गवसणी घालणारे यश आहे। म्हणूनच यश हे अमृत झाले हा आजचा खास कौतुक सोहळा। सलग 10 तास 23 मिनिटं आणि 22 सेकंद संवादिनी वादन करून गिनेज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सिद्धीच्या कौतुकासाठी। वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी सिद्धीनं वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीच्या आशीर्वादानं मिळवलेले हे यश आपल्या सर्वांसाठीच निश्चितच अतिशय अभिमानास्पद असंच आहे। आजच्या या कौतुक सोहळ्यासाठी आज सभागृहामध्ये अनेक मान्यवर, आप्तेष्ट, हितचिंतक, स्नेही आवर्जून उपस्थित आहेत सिद्धीचं कौतुक करण्यासाठी। या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री शेखर सिंह व्यासपीठावर उपस्थित आहेत। तसेच व्यासपीठावर आमदार माननीय उमाताई खापरे, आजच्या उत्सवमूर्ती कुमारी सिद्धी आणि तिच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणारे तिचे आई बाबा म्हणजेच सौ शीतलताई आणि श्री विवेकराव कापशीकर आहेत। ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख वाचस्पती मनोजराव देवळेकर सर व्यासपीठावर उपस्थित आहेत। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करते। आपल्या ज्ञानप्रबोधिनीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात आपण पद्याने करीत आहोत। स्नेहलताई आणि स्वरेशाताईंना मी व्यासपीठावर त्याकरिता निमंत्रित करते। शब्द भावांच्या सुरांच्या या मनोरम संगमी, शब्द भावांच्या सुरांच्या या मनोरम संगमी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी। मायबोलीच्या घराची आज हसरी दालने, वेढती गुणगंध चित्ता स्नेह सुंदर भूषणे, आणि गाभाऱ्यात शोभे मातृभूमी पावनी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी। अमित प्रतिभेचे फुलोरे अमित रूपी उमलती, ज्ञान विज्ञानात रमती दूर क्षितिजे शोधती, गवसता सत्ये नवी ती हर्ष पुलकित पर्वणी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी। तरुण ताजा पावलांची वाढती राहोगती, नित्य नूतन अंकुराने बहरती राहोमती, विश्व हे घडवो शुभंकर ध्यास सर्वांच्या मनी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी। शब्द भावांच्या सुरांच्या या मनोरम संगमी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी, उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी, शारदेच्या
अतिशय अर्थपूर्ण अशा पद्याने भावपूर्ण अशी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. शिक्षणासाठी परदेशी राहणारी आपली लेक मायदेशी कधी परतणार याची खरं तर ओढ शीतलताईंना लागून राहिलेली होती. आणि यातूनच गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांच्या लंडन वारीत त्यांनी सिद्धीला सहजच प्रश्न केला, आता पुढे काय करायचं ठरवलंयस? घरी परत कधी येणार आहेस? बरं, इथं जरी राहायचं असलं तरी परदेशात सुद्धा तू असं काहीतरी कर की ज्यामुळे सगळ्यांनाच तुझा खूप अभिमान वाटेल. यावर सिद्धी अगदी खोडकरपणेच त्यांना म्हणाली, आई एखादा भारी रेकॉर्ड करू का ग? आणि यावर तिनं नक्कीच तिथं कोणीतरी तथास्तु म्हटलं असणार आणि अगदी सहज झालेल्या या मायलेकीच्या संवादातून सिद्धीनं हे रेकॉर्ड करायचं खरोखरच मनावर घेतलं आणि अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीतच आपल्या लाडक्या संवादिनीच्या साथीनं तिनं हा विश्वविक्रम प्रस्थापित केला सुद्धा. आपल्या निगडी केंद्रात प्रत्येकानं सिद्धीला अगदी लहान असल्यापासून पाहिलेलं आहे. निगडी केंद्रातील कोणताही उपक्रम असला की आईबरोबर शाळेत येणारी सिद्धी. आपल्या संगीत वर्षाच्या निमित्तानं संगीत साथ ते संगीत संयोजन करण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या सिद्धीनं अगदी मनापासून पार पाडलेल्या आहेत. अनेक कार्यक्रमांना, अनेक नाट्यस्पर्धांना तिनं पार्श्वसंगीत सुद्धा दिलेलं आहे आणि तिच्यातलं हे कौशल्य ओळखून तिला कायमच हक्काने आणि कौतुकाने वेगवेगळ्या उपक्रमांसाठी बोलवून घेणारे, तिच्याविषयी अत्यंत जिव्हाळा असणारे, खूप सारं कौतुक असणारे ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे औपचारिक शिक्षण विभाग प्रमुख माननीय शिवराज दादा यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या आनंद सोहळ्यात सर्वांचं मनापासून स्वागत. उत्सव मूर्ती या परवा मध्यरात्री भारतामध्ये अवतरल्या आणि 24 तास व्हायच्या आत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचा फोटो झळकला. त्यामुळे एक सेलिब्रिटी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे याची थोडीशी तुम्हाला मी आधीच जाणीव करून देतो. आजच्या कार्यक्रमाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येईल असं मला थोडंसं विचार केल्यावरती वाटलं. निगडी केंद्रामध्ये आपण कायमच असं म्हणत आलो की आपण एक कुटुंब आहोत आणि काही प्रसंगातून अनेकांनी हे अनुभवलं. विशेषतः करोनाच्या काळामध्ये हे वाक्य अधिक ठळक झालं. दुःखाच्या संकटाच्या प्रसंगामध्ये मदतीला धावून जाणं हा एक भाग झाला, पण एखाद्याच्या आनंदात तितक्याच निखळपणे सहभागी होता येणं हा त्याचा दुसरा भाग झाला. आजचा कार्यक्रम म्हणजे सिद्धी तुझ्या इतकाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला झालेला आहे हे सांगण्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. या विश्वविक्रमी पराक्रमाचा आणखी एक धागा निगडी केंद्राशी कसा जोडला गेला आहे बघा. हा पराक्रम झाला तो दिवस, ती तिथी होती वसंत पंचमीची आणि कैलासवासी भाऊंची पुण्यतिथी आहे वसंत पंचमी. त्यामुळे हा सुद्धा योगायोग खूप काही सांगून जातो असं मला वाटून गेलं. या कार्यक्रमाकडे बघण्याचा आणखी एक दृष्टिकोन म्हणजे पालक म्हणून आपण कसं असलं पाहिजे याची परत एकदा स्वतःला जाणीव करून देण्याचा कार्यक्रम. मुलगी क्रमिक अभ्यासात फार काही करेल असं पालकांना वाटलं नाही, म्हणजे कच्ची आहे असं काही मला म्हणायचं नाही आहे, पण गणित आवडत नसलं तरी संगीतातली आवड लक्षात आली पालकांच्या आणि मग जे लक्षात आलं आहे ते जोपासलं पाहिजे. त्यासाठी पालक म्हणून वेळ दिला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे. हे सगळं सिद्धीच्या आईबाबांनी, विशेषतः तिच्या आईनं, कारण बाबा बराच काळ कामानिमित्त बाहेरगावी असायचे, तर सिद्धीच्या आईनं हे सगळं प्रामुख्यानं केलं. आणि एका आईला एकटीनं मुलीला सांभाळताना, घर सांभाळताना आणि तिची आवड जोपासताना काय प्रकारची धडपड करावी लागली असेल, काय प्रकारची तारेवरची कसरत करावी लागली असेल, तिचा काय कस लागला असेल हे आपण कल्पनेनं समजू शकतो. वर्षांत कार्यक्रमामध्ये जेव्हा शीतलताईचं कौतुक झालं त्यावेळी आपल्या मनोगतामध्ये ती म्हणाली होती की अभिरुची योजनेतून काय झालं पाहिजे त्याचा एक नमुना म्हणजे सिद्धीचा विश्वविक्रम. एखाद्या गोष्टीचा ध्यास लागणं, रात्रंदिवस त्याचाच विचार मनामध्ये असणं आणि सतत ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणं म्हणजे अभिरुची.
सिद्धीची अभिरुची तिच्या आईनं लक्षात घेतली आणि विश्वविक्रमाच्या रूपात लेकीनं ती अभिव्यक्त केली. आजच्या या आनंद सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजच्या या कार्यक्रमामध्ये शहराचे प्रथम नागरिक माननीय आयुक्त हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे निगडी केंद्र हे एक विस्तारित कुटुंब आहे. त्यामुळे आयुक्त सरांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. ते अनेक वेळा निगडी केंद्रामध्ये आलेले आहेत. त्यांचा सविस्तर परिचय आपल्या सगळ्यांना आहे आणि विशेषतः शहरामध्ये आता जी जोरदार कामं सुरू आहेत तेवढा त्यांचा परिचय पुरेसा आहे आपल्या सगळ्यांना, असं मला नक्की म्हणावंसं वाटतंय. सिद्धी, परत एकदा तुझं मनापासूनचं अभिनंदन मी करतो. मुद्दाम मी काही तपशील सांगितले नाहीत कारण तिला नंतर एक कौतुकपत्र दिलं जाणार आहे, त्यामध्ये ते तपशील पुरेसे आहेत. थोडंसं शीतलताईविषयी सुद्धा मला सांगायचं आहे कारण पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये काही काळ तिनं कामातून थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तिच्याविषयीचा, तिच्या कामाविषयीचा सुद्धा आनंद या निमित्तानं व्यक्त करावा असं मला आवर्जून वाटतंय. निगडी केंद्रामध्ये पोवाड्याचा बंद झालेला आवाज जिच्यामुळे परत घुमला ती शीतलताई. अनेकांना बालशाहीर पुरस्कार जिच्यामुळे मिळाले ती शीतलताई. 7वीच्या प्रत्येक वर्गाचा शिवरायांवरील 2-2 तासांचा गीतांचा पद्यांचा कार्यक्रम दरवर्षी घडू लागला ती शीतलताई. विभागातील दिग्गज कलाकार लोकांना जिनं बांधून ठेवलं विभागामध्ये ती शीतलताई. आणि साप्ताहिक तासिका ते संगीताच्या अभ्यासक्रम पुस्तिकेपर्यंत जिनं विभागाचा प्रवास घडवला ती शीतलताई. तुझ्या या कामाचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे आणि तुझं हे थांबणं तात्कालिकच ठरेल अशी मी या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. माननीय आमदार उमाताई उपस्थित आहेत, नगरसेवक अमितदादा गावडे उपस्थित आहेत, शर्मिलाताई बाबर उपस्थित आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहर आज तुझ्या स्वागताला, अभिनंदनाला जमलं आहे असं मला वाटतंय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद दादा. सिद्धीचे अनेक कुटुंबीय आज तिचं कौतुक करण्यासाठी इथे खास उपस्थित आहेत. सिद्धीच्या काकू म्हणजे सौ मंजुषाताई कापशीकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, प्रेक्षागृहात उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि सिद्धीच्या या कौतुक सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले सगळे आप्तेष्ट आणि प्रियजन, आजचा हा सोहळा आम्हा सर्व कुटुंबियांसाठी खरंच एक खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. सिद्धीने जे यश मिळवलेलं आहे ते आता इतकं जागतिक स्तरावर पोहोचलेलं आहे की त्या कौतुकात आम्ही सगळेजण खरं तर खूप न्हाऊन निघालेलो आहेत. आणि म्हणजे हे खरंच आजचा जो सोहळा आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला परत परत म्हणावंसं वाटतं की हे यश हे अमृत झाले आणि ह्या अमृत योगाचे आम्ही साक्षीदार झालो. कदाचित हा सुद्धा एक दैवयोगच आहे असं मला वाटतं. आणि सिद्धीच्या ह्या यशामध्ये तिची मेहनत आहे, संघर्षाची झालर आहे आणि तिच्या ह्या यशात सगळ्यात जास्ती मोठं यश जे आहे ते आहे आमच्या दादा आणि वहिनींचं. आमचे दादा आणि वहिनी कायम तिच्या पाठीशी उभे राहतात. दादांचं म्हणणं तू पुढे हो, मी आहे असे शांत खंबीर स्थितप्रज्ञ असे आमचे दादा. आणि तेच तिचं बोट धरून तिला ह्या यशाच्या मार्गावर नेताना आपल्या सावलीतनं बाजूला काढून तिला ह्या प्रगतीपथावर नेणारी तिची ही माऊली. ह्या दोघांचंही श्रेय, ह्या दोघांचंही हे आम्ही धडपड आम्ही मनापासून बघत होतो आणि त्या धडपडीला आज सिद्धीच्या यशाने एक सुंदरशी अशी झालर लागल्या गेलेली आहे. खरं म्हणजे इतकं तिच्या बोलताना मला सुद्धा खरं म्हणजे भरून येतं आहे. जेव्हा विश्वविक्रम साध्य झाला असं ज्या दिवशी आम्हाला म्हणजे कळलं, त्याबरोबर तिच्या हार्मोनियमवर जी फिरणारी बोटं आहेत ती त्या सुरातनं निघणारी जी जादू आहे ती सगळी अशी मनावर उमटायला लागली आणि तिच्या गत आठवणीतले काही क्षण असे मनासमोरनं गेले की अगदी माझ्या लग्नामध्ये
ती मंगलाष्टक म्हणण्यासाठी रुसून बसणारी आमची सिद्धी 2.5 वर्षाची, त्यानंतर नऊवार साडी नेसून रखुमाई रुसली अशी मस्त कमरेवर हात ठेवून म्हणणारी आमची ही सिद्धी हळूहळू संगीत शिकत गेली, संगीत विशारद झाली, तिची नंतरची बोटं अशी लिलया कीबोर्डवर वाजू लागली आणि आईचं बोट धरून ह्या विश्वात आलेली ही आमची मनू नंतर स्वतःचं विश्व निर्माण करायला बघू लागली आणि त्यातच तिला धाच लागला तो हार्मोनियमचा आणि हे स्वयंप्रेरणेने ती हार्मोनियम विशारद झाली आणि हळूहळू तिने त्या विद्यापीठात जे प्रवेश केलं ते सुद्धा तिच्या आवडत्या संगीतामध्ये तिने ग्रॅज्युएशन केलं, तिथेही ती प्रथमच आली आणि करोनासारख्या काळामध्ये तिने जिओ श्रेड सारखा संगीत सखा तिने शोधला. तुम्ही नक्कीच तिच्या फेसबुकवर जाऊन जिओ श्रेडबद्दल बघा आणि ह्या संगीत सख्याचं सुद्धा तिने सोनं केलं आणि तिला तिच्या ह्या प्रवासात माधुरीताई, पद्मविभूषण एल सुब्रमण्यम ह्यासारख्या गुरूंचं तिला मार्गदर्शन लाभलं आणि ह्या मार्गदर्शनातनं आमच्या सिद्धीनी लंडनला भरारी घेतली आणि लंडनला सुद्धा वेस्टमिनिस्टरमध्ये सुद्धा विद्यापीठात प्रथम आली आणि आता त्या लंडनचं सुद्धा आकाशाला तिने गवसणी घातलेली आहे. तिथल्या सुरांच्या तारांगणात सुद्धा ती चमकती आहे. मोठ्या मोठ्या मान्यवरांसोबत ती आपल्या आता कार्यक्रम करत आहे आणि तिथला दरबार सारखा कार्यक्रमात तिने जे तिची कला सादर केलेली आहे त्यांनी तर 4 चांदच लावलेले आहेत. पण मला एक सांगावंसं वाटतं की पु ल नेहमी म्हणतात की कलेच्या क्षेत्रामध्ये जे काही व्यक्तित्व, जे काही अस्तित्व, जे काही अस्मिता असेल, जे गुण असतील ते तुमचे स्वतःचे घेऊन तुम्हाला उभं राहावं लागतं. नाही तर तुम्ही डिक्टो अमुक तमुक झालात की डिक्टोच राहिलात आयुष्यभर. पण सिद्धीनी ही डिक्टोची रेष मोडली आणि जागतिक गिनीजवर रेकॉर्ड केला आणि ह्या आकाशाला गवसणी घातली. माझ्या अंगावर अजूनही रोमांच येतो आहे हे सगळं सांगताना आणि त्याच्यामुळेच मला परत परत असं म्हणावंसं वाटतं की खरोखरच सगळ्या मान्यवरांनी तिचं हे यश, तिचं हे कौतुक सर्व दूरपर्यंत पोहोचवलेलं आहे. निगडी केंद्रांनी त्यांच्या विस्तारित कुटुंबात आम्हाला घेतलेलंच आहे आणि त्यांनी इतका सुंदर तिचा कौतुक सोहळा आज आयोजित केलेला आहे. खरंच मन अगदी भरून आलेलं आहे. आभार तर कसे मानू मी तुमचे. आणि म्हणून ह्या तिच्या यशाच्या आम्ही प्रवाहात इतके नाहून निघालेलो आहेत. म्हणून मला परत परत म्हणावंसं वाटतं की खरंच यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले, यश हे अमृत झाले. धन्यवाद. धन्यवाद मंजुषाताई. यानंतर सिद्धीची मावशी जी खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे म्हणजे स्वप्नाताई यांनीही आपल्या सिद्धीविषयीच्या भावना मनोगतातून व्यक्त कराव्यात अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व आप्तजन, सर्वांना मनपूर्वक अभिवादन. आज खरं तर सिद्धीची मावशी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतोय. मला लहानपणापासूनच छोटी मुलं खूप आवडायची, पण लोकांची मुलं काही जास्त वेळ मिळायची नाहीत आणि मग सिद्धीच्या रूपाने पहिलं हक्काचं बाळ मला खेळायला मिळालं. आणि मग जेव्हा जेव्हा ताई यायची मालू आजीकडे त्यावेळेला ताईपेक्षा जास्त ती माझ्याकडेच असायची. आणि त्यानंतर मग माझा सोहम झाला आणि त्यालाही ती खूपच आवडायची. आजही खरं तर त्याला इकडे यायची खूप इच्छा होती, पण नेमकी त्याची परीक्षा आली आणि त्यामुळे त्याला येता आलं नाही. याचं त्याला फारच वाईट वाटलं. तेव्हा त्याच्याकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या वेळेला आता तू लहान होतीस त्यावेळेला तू वेगवेगळ्या परीक्षांमधून कायम यश मिळवत गेलीस. सतत छोट्या छोट्या स्पर्धांमध्ये तुला बक्षिसं मिळत गेली. पुढे मोठे होऊनही तू खूप वेगवेगळे जे म्हणतात पराक्रम करत गेलीस तुझ्या कलेचे. ते आम्ही सगळं डोळ्यांनी बघितलं आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटत होता. आणि पुढे जेव्हा तू लंडनला उच्च शिक्षणासाठी जाणार असं आम्हाला कळलं तेव्हा खूप आनंद झाला. पण एकीकडे तुझं कधी कधी आम्हाला म्हणजे मन अस्वस्थ व्हायचं, खूप काळजी वाटायची, कसं व्हायचं एवढ्याशा छोट्या मुलीचं तिकडे गेल्यानंतर. पण लवकरच तू तिथल्या वातावरणात खूप छान ॲडजस्ट झाली आणि माझ्या या काळजीला अगदी पूर्ण विराम दिलास. तू तिथे जाऊन स्वतःचं तर अस्तित्व वेगळं निर्माण केलंसच, पण त्याबरोबर आपल्या देशाचं नावही मोठं केलंस आणि त्याच्यासाठी तुझं खूप खूप कौतुक आणि मनपूर्वक अभिनंदन.
जेव्हा जेव्हा मी बघायचे की सेलिब्रिटी दिसत आहेत, त्यांना कसं वाटत असेल, किती भारी वाटत असेल, पण नेमकं कसं वाटत असेल हा अनुभव तू मला दिलास, त्यासाठी तुझे खूप खूप आभार. त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नावाचा कार्यक्रम आम्ही लहान असताना टी व्हीवर बघायचो आणि तो बघितल्यानंतर असं वाटायचं, बापरे कसं करतात ना लोक रेकॉर्ड वगैरे, आणि कसं करतात हे देखील तूच दाखवून दिलंस आणि आम्हाला त्याचं खूपच कौतुक वाटतंय. बाकी तिच्याविषयी खूप भरभरून तिच्या काकूंनी तर सांगितलेलं आहेच. वेगळंही बोलण्यासारखं खूप काही आहे, लहानपणाचे खूप किस्से आहेत. आज भराभर तुझं बालपण माझ्या डोळ्यासमोरून सरकून गेलं आहे, काय बोलू आणि काय नको असं झालं आहे. पण तरीही मला तुझ्यावर काही ओळी सुचल्या आहेत ज्या मी म्हणण्याचा प्रयत्न करते. खरं तर एवढं छान पद्यानंतर माझा आवाज ऐकणं म्हणजे कानावर अत्याचारच असतील, पण तरीही माझ्या स्वरचित भावना समजून घ्याव्यात ही मी विनंती करते. आप्तस्वकीय तुझ्याच जमले आज कौतुकाला, आनंदाने अभिमानाने ऊर असे भरला. केसकरांची पहिली वहिली असशी तू नात, म्हणूनच ग लाडाची तू आम्हा सर्वात. बालपणीचा काल तुझा ग स्मरत असे मजला, केल्या होत्या कितीतरी तू घरी बाललीला. छोटी अमुची तनूच तू ग इतरांची सिद्धी, कर्तृत्वाने मिळविलीस तू जगिया प्रसिद्धी. विश्वविक्रमे आज तुझ्या या दीपले ग सर्व, परंतु नाही तुला त्याचा की थोडाही गर्व. एकच इच्छा परमेश्वराने पूर्ण ती करावी, अशीच प्रगती तुझी ग बाळा सदोदित व्हावी. अशीच प्रगती तुझी ग बाळा सदोदित व्हावी. धन्यवाद. स्वप्नाताईंचा आवाज आणि शीतलताईंचा आवाज, जणू काही शीतलताईच स्वप्नाताईंच्या रूपात इथे येऊन सिद्धीसाठी हे भावपूर्ण गीत सादर करीत आहेत असा थोडासा भास आम्हाला सगळ्यांना बॅकस्टेजला झाला. खूप खूप छान स्वप्नाताई, तुम्ही दिलेल्या शुभेच्छा सिद्धीच्या कायमच पाठीशी असणार आहेत. यंदाचं वर्ष हे आपल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये कुटुंब वर्ष म्हणून आपण साजरं करतोय आणि आपल्याच कुटुंबातील सिद्धीनं यंदाच्या वर्षी हा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे. आज सिद्धीला आपण आपल्या निगडी कुटुंबाच्या वतीनं एक कौतुक पत्र देऊन तिला सन्मानित करणार आहोत. त्या कौतुक पत्राचं वाचन करण्यासाठी मी सौ मयुरीताईंना विनंती करते की त्यांनी या कौतुक पत्राचं वाचन करावं. धन्यवाद ताई. कौतुकपत्र. प्रिय सिद्धी विवेक कापशीकर, अनेकोत्तम आशीर्वाद. आपल्या अथक प्रयत्नाने, दृढ निश्चयाने, अभ्यासू वृत्तीने एखाद्या क्षेत्रातील असामान्य ध्येय साध्य करून उत्तुंग यश मिळवणे म्हणजेच विश्वविक्रम करणे होय. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणूनच मातापित्यांनी तुला सार्थ असलेले सिद्धी असे तुझे नामकरण केले असावे बरं का. अविरतपणे गायन वादन करून श्री शारदेची अखंडपणे सेवा करणे, या तू स्वतःसमोर ठेवलेल्या ध्येयास साक्षात सरस्वतीचा कृपाशीर्वाद लाभला. दिनांक 2 फेब्रुवारी 2025 म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी सलग 10 तास 23 मिनिटे आणि 22 सेकंद संवादिनी वादन करून तू या क्षेत्रात विश्वविक्रम केलास. वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी व्यासपीठावरून पहिल्यांदा गायन करून तू तुझ्या कारकिर्दीची सुरुवात केलीस आणि त्यानंतर तू मागे वळून बघितलंच नाहीस. वयाच्या 10व्या वर्षी 2010 मध्ये बालशाहीर हा पुरस्कार, 2017 मध्ये शाळेत मिळालेला गानकोकिळा हा सन्मान, 2018 आणि 2021 मध्ये अनुक्रमे गायन आणि संवादिनी वादनासाठी संगीत विशारद या मिळालेल्या पदव्या, 2022 आणि 2023 मध्ये पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान आणि या सगळ्यावर कळस म्हणजे 2025 मध्ये केलेला संवादिनी वादनातील विश्वविक्रम.
या सगळ्यातून लहान वयापासूनच असलेली तुझी कलेविषयीची प्रचंड आत्मीयता दिसून येते. सध्याच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांकडे नवीन पिढीचा ओढा असताना साचेबद्ध विषयात न अडकता, गर्दीच्या मागे न धावता तू स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडलास आणि कला क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरवलेस. हजारो वर्षांची आपली ही शास्त्रीय संगीताची परंपरा, गुरु शिष्य परंपरा या गोष्टीच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य तू अतिशय मनापासून करत आहेस, याचा आम्हा सर्वांना अतिशय अभिमान वाटतोय. प्रचंड आत्मविश्वास, चिकाटी, अभ्यासू वृत्ती, एकाग्रता, वेळेचे नियोजन, मातापित्यांचे, गुरुजनांचे, घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद या सगळ्या गोष्टींचा समुच्चय म्हणजेच तू मिळवलेले हे विश्वविक्रमी यश होय. अशीच यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत, नवनवीन विक्रम करत आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल करावेस, हीच आम्हा सर्वांची परमेश्वराकडे अगदी मनापासून प्रार्थना. आणि तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आपले ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र. धन्यवाद मयुरीताई. या कौतुकपत्राचं शब्दांकन आपल्या पालक महासंघाच्या सौ माधवी पोद्दार यांनी केलेलं आहे. आता आपण सिद्धीचं कौतुक करणार आहोत. तिच्या पाठीवर आपण निगडी केंद्राचे कुटुंबीय आणि सिद्धीचे कुटुंबीय मिळून कौतुकाची थाप देणार आहोत. तिचं कौतुकाने औक्षण करणार आहोत. सिद्धीला मी पुढे स्थानापन्न होण्याची विनंती करते. शीतलताई आणि तिच्या कुटुंबियांनी सर्वप्रथम सिद्धीचं औक्षण करावं अशी मी त्यांना विनंती करते. आता सभागृहामध्ये माजी उपमहापौर सौ शैलजाताई मोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. यानंतर निगडी केंद्रातील विविध विभागांचे विभाग प्रमुख यांनीही सिद्धीचं औक्षण करावं अशी मी त्यांना विनंती करते. सिद्धीने यापुढे सुद्धा असे नवे नवे विक्रम प्रस्थापित करत राहावेत यासाठी तिला मनपूर्वक शुभेच्छा. सिद्धीचं कौतुक आपण आता सन्मान चिन्ह, कौतुकपत्र आणि भेटवस्तू देऊन करणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त शेखर सिंह यांना मी विनंती करते
त्याचबरोबर माननीय केंद्र प्रमुख श्री मनोजराव देवळेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी सिद्धीचा सन्मान करावा. माननीय प्राचार्य सौ विद्याताई आणि माननीय सौ उमाताई खापरे यांनी शीतलताईंना भेटवस्तू देऊन सन्मानित करावे अशी मी त्यांना विनंती करते. सिद्धीला कौतुकपत्र दिलं जात आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून सिद्धीचं कौतुक करूया. माननीय विद्याताई, माननीय उमाताई यांनी शीतलताईंचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय देवळेकर सरांना मी विनंती करते की त्यांनी विवेकरावांना भेटवस्तू देऊन सन्मानित करावे. अतिशय हृदय असा हा आपला कौटुंबिक सोहळा संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आजच्या आपल्या ज्ञानप्रबोधिनी कुटुंबाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात सिद्धीला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देणार आहोत. ज्ञानप्रबोधिनी पुणे प्रशालेतील अभिरुची प्रकल्पाचे प्रमुख माननीय श्री मिलिंद संत सरांनी सिद्धीला शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार आणि सिद्धीचं मनापासून कौतुक. लहानपणापासून जेव्हा जेव्हा मी कुठलाही कलाकार किंवा खेळाडू परफॉर्म करताना उत्तुंग शिखर गाठताना बघायचो, तो एक विलक्षण आकर्षण आणि प्रचंड आदर हा त्याच्याविषयी निर्माण व्हायचा आणि तासनतास अभ्यास सोडून परफॉर्मन्स बघत असायचो. थोडंसं जेव्हा जास्त दिसायला लागलं तेव्हा असं लक्षात आलं की तो खेळाडू किंवा तो कलाकार हा एकटा नसतो, त्याच्याबरोबर एक सपोर्ट सिस्टम ही काम करत असते. अगदी पहिल्या फळीची सपोर्ट सिस्टीम जी असते ती अर्थातच सिद्धीचे आई वडील इथे समोर बसलेले आहेत, त्याचे कुटुंबीय इथे बसलेले आहेत. अशा सपोर्ट सिस्टीमचा नेहमी उल्लेख हा होतो, कारण जेव्हा अशा प्रकारचा मोठी अचिव्हमेंट होते तेव्हा तो उल्लेख हा खेळाडूकडून किंवा कलाकाराकडून केला जातो. त्याच्यानंतरची एक पुढची सपोर्ट सिस्टीम असते ही त्यांचे एक्सटेंडेड कुटुंबीय ज्याला आपण म्हणतो, अशी पण एक सपोर्ट सिस्टीम त्याची शक्ती ही त्या कलाकार किंवा खेळाडूबरोबर काम करत असते. अशा सेकंड लेअरमध्ये कुटुंबीय, तिचे चाहते आणि त्याच्यापेक्षा सुद्धा
तिला शिकवणारे शिक्षक, डायरेक्ट संपर्कात असणारे, अशी ही दुसरी फळी असते. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक तिसरी फळी सपोर्ट सिस्टीमची असते. हे लोक त्या कलाकाराला किंवा खेळाडूला वैयक्तिक ओळखत नसतात, परंतु अतिशय प्रेमाने आणि आदराने हे त्या तिसऱ्या फळीतले लोक आहेत त्यांना त्यांच्याकडून शक्ती देत असतात, प्रार्थना करत असतात. आपण पाहतो की खेळाडू खेळत असेल, कलाकार करत असेल तर माझं वैयक्तिक नातं नाही, पण मला वाटत असतं की त्यांनी खूप काहीतरी चांगलं करावं. या सपोर्ट सिस्टीममध्ये आम्ही सगळे येतो. परंतु ह्याच्याही पलीकडे जाऊन एक वेगळी शक्ती सपोर्ट सिस्टीमची काम करत असते, आणि ती म्हणजे त्या त्या क्षेत्रातली ह्याच्या आधी हजारो वर्ष उत्तुंग काम केलेली जी लोकं असतात, जे गुरुजन असतात, ते बघत असतात की आपण निर्माण केलेल्या या वारशामध्ये हे जे काही नवीन छोटं बाळ आलेलं आहे, हे त्या वृक्षाची मोडतोड तर करत नाही आहे ना, ते त्याला योग्य खत पाणी घालत आहे ना, आणि तो जो काय प्रचंड वारसा आहे तो योग्य पद्धतीने पुढे नेतो आहे की नाही, असे बघणारे हजारो वर्षांपासूनचे जे गुरुजन असतात हे बघत असतात. हे जे बघणं ज्या कलाकाराला किंवा खेळाडूला जेव्हा समजायला लागेल ते केव्हा समजेल, तो संस्कारांचा भाग आहे. आणि असे संस्कार हे मला खात्री आहे की तिचे आईवडील आणि आपण सगळे मित्रमंडळी तिचं कौतुक करायला जे जमलेलो आहोत आणि ज्या संस्थेच्या वातावरणात आपण आहोत तिथून असे संस्कार तिला नक्की मिळत असतील किंवा मिळत आहेत, आणि त्याचे ती योग्य नियोजन हे करेल याची मला खात्री आहे. जेव्हा या पुरस्काराविषयी शीतलताईंशी नंतर बोलणं झालं माझं, तेव्हा मी आपसुकपणे पुढे विचारलं की आता ह्याच्या पुढे काय करायचं विचार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो, कलेद्वारे आनंदच मिळवायचा आहे ना समाजाला, तेच काम ती करणार आहे. याचाही मला विशेष आनंद झाला, कारण आता परिस्थिती अशी असते बाहेर की आता एक रेकॉर्ड झाला, 10 तास वाजवले, आता 15 तास कधी वाजवणार, 15चं 20 कधी करणार, ती गंमत गेली. आता इतरांनी शांतपणे बसून अर्धा तास तरी ऐकता येईल असे श्रोते, असे आस्वादक निर्माण करणं ही काळाची गरज आहे, आणि ते सिद्धी निश्चितपणे करेल याची मला खात्री आहे. या हृदय आणि आनंददायी सोहळ्यात मला सहभागी होता आलं याचा अतिशय आनंद होतो आहे. धन्यवाद. अतिशय मौलिक असे विचार त्यांनी सिद्धीपर्यंत आपल्या शुभेच्छांद्वारे पोहोचवलेले आहेत. धन्यवाद सर. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे केंद्र व्यवस्थापक माननीय आदित्यदादा शिंदे यांनी सिद्धीला शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. खरं तर मिलिंद सरांनी इतक्या सुयोग्य शुभेच्छा दिलेल्या आहेत, पण तरी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या मनातल्या काही भावना सिद्धीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज जो मी इथं उभा आहे तो एक अत्यंत अभिमानाचा, हर्षाचा क्षण मनामध्ये घेऊन उभा आहे. कारण ही गोष्ट फक्त एका यशाची नाही आहे, तर ती समर्पणाची आहे, ती मेहनतीची आहे, ती स्वप्नांच्या पूर्तीची आहे. हार्मोनियमसारखं अत्यंत सुरेल वाद्य पण वाजवायला अत्यंत अवघड असलेलं वाद्य सलग 10 तासांहून अधिक काळ वाजवणं, याच्यामध्ये केवळ पराक्रम नाही आहे, तर ते अतुलनीय असं कौशल्य असं मला वाटतं. हार्मोनियम वाजवताना तुम्ही कधी तिला ऐकलं आहे का? आपण आत्ता सगळे मिळून ऐकणार आहोतच, पण खरोखरीच डोळे मिटून तिच्या सुरात हरवून जावं इतकी जादू तिच्या हातामध्ये, तिच्या बोटांमध्ये आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळते. ती बोलते, गात नाही, ती व्यक्त होते. तिच्या बोटांच्या प्रत्येक थरथराटामध्ये एका सुरामागून दुसऱ्या सुराकडे झेप घेताना एक झपाटलेपण आपल्याला सगळ्यांना जाणवत राहतं. मला असं वाटतं की हे झपाटलेपणच तिच्या यशाचं कारण आहे. या झपाटलेपणामुळेच ती मेहनत करत राहते, त्यात सातत्य येत राहतं, त्यात समर्पण येत राहतं आणि ते ती करत राहते. अर्थातच हे सगळं सहज झालेलं नाही आहे. तिच्या मागे असलेल्या सपोर्ट सिस्टीमचा खूपच छान उल्लेख आत्ता मिलिंद सरांनी इथं केला. या सपोर्ट सिस्टीमच्या बरोबरीनं तिची स्वतःची
मेहनत आपण सगळेजणांनी बघितलेली आहे. लंडनमध्ये असताना मला तिथे जाण्याचा योग आला आणि संधी मिळाली. मी तिचं रोजचं धावणं बघितलं आहे, अक्षरशः धावणं. भल्या पहाटे उठून स्वतः आवरून स्वयंपाक करून डबा घेऊन 2-3 तासांचा प्रवास करून जायचं. म्हणजे खरं तर हातामध्ये डिग्री यायच्या आत तिच्या हातामध्ये नोकरी आली होती आणि ती नोकरी सांभाळणं, टिकवणं, यशस्वी करणं आणि एवढंच नव्हतं तर तिचे एक 5-10 शिष्यसुद्धा लंडनमध्ये आहेत, त्यांना शिकवणं, नोकरी सांभाळून परस्पर तिकडे कुठेतरी शिकवायला आणखीन 2-3 तासाचा प्रवास करून जाणं आणि मग घरी येणं. ती पुरती दमून जायची, पण ती दमून गेल्यानंतर सुद्धा आपल्या घरी कोणीतरी पाहुणा आलाय आणि त्याची बडदास्त राखली पाहिजे म्हणून चाललेली तिची एक वेगळी धडपड. अशी सगळी लक्षात घेतल्यानंतर तिच्यात फक्त एक कलाकार नाही तर एक उत्तम माणूससुद्धा तिच्या आईबाबांनी घडवलाय असं निश्चितच मला वाटतं. बऱ्याचदा तिला म्हणावंसंही वाटलं मला लंडनमध्ये, आता बास ना, आता किती धावशील, थोडी थांब, हे वय नाहीये तुझं एवढं धावायचं. 21व्या-22व्या वर्षी असं कोणी 12-12 तास काम करतं का? पण तिच्या डोळ्यात बघितलं, तिची धावपळ बघितली की आपले शब्द आपोआप विरून जातात. ते तिचं पॅशन आहे असं मला वाटतं. सिद्धी, तुला पाहताना नेहमी जाणवतं की मेहनत म्हणजे काय, सातत्य म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, ह्या सगळ्याला पर्याय नाही आहे. याचं एक अत्यंत छान उदाहरण तू आमच्या सगळ्यांसमोरच उभं केलेलं आहेस. आपण करू शकतो, स्वप्न बघितली पाहिजेत असं सिद्धी आपल्याला सगळ्यांना सांगते. सिद्धी आणखीन अशीच मोठी मोठी स्वप्न बघत राहील, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दादा. आता आपण सिद्धीचं संवादिनी वादन ऐकणार आहोत. संवादिनीमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या सिद्धीचे शास्त्रीय गायनाचे धडे तिनं माधुरीताई कोळपे यांच्याकडे गिरवलेले आहेत. पुढे VIT कॉलेजमध्ये BA ऑनर्स करीत असताना तिला गुरु म्हणून पद्मविभूषण डॉक्टर L सुब्रमण्यम आणि ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांचं बहुमोल मार्गदर्शन तिला मिळालेलं आहे. एक गोष्ट इथे मला सिद्धीविषयी आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे तिने संवादिनीची जे शिक्षण आहे ते एकलव्य पद्धतीने, म्हणजे औपचारिकदृष्ट्या तिला संवादिनी वादनामध्ये कोणत्याही गुरुकडे तिने हे शिक्षण घेतलेलं नाही. ही एक विशेष गोष्ट आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत अनेक मान्यवरांना तिनं संगीत साथ दिलेली आहे. दरबार फेस्टिवल की जो आपल्या इथला सवाई गंधर्व महोत्सव असतो, त्या तोडीचा लंडनमधला दरबार फेस्टिवल आहे, तिथे तिने आत्तापर्यंत अनेक मान्यवरांना साथसंगत दिलेली आहे, आपली कला सादर केलेली आहे. आणि आज सिद्धीचं हे वादन, विश्वविक्रमी वादन ऐकण्यासाठी आपण सर्वच जण अतिशय उत्सुक आहोत. आज सिद्धी आपल्यासाठी जो आपला राष्ट्रीय राग आहे, देस राग, तो संवादिनीवर येथे सादर करणार आहे. मी सिद्धीला विनंती करते की तिने संवादिनी वादन सादर करावे. नमस्कार सगळ्यांना. हार्मोनियम कोणाकडे शिकले नाही असं म्हणण्यापेक्षा मी हार्मोनियम योगेश्वर श्रीकृष्ण त्यांच्याकडेच शिकले असं मी म्हणेन. त्यामुळे संगीतातले सगळ्यात मोठे गुरु योगेश्वर श्रीकृष्ण आणि साक्षात सरस्वती माता, त्यांच्याकडून जे काही मिळालं मला, सुरुवातीला मी राग सरस्वतीच सादर करेन आणि एक मानवंदना म्हणून, आणि मग आपला राष्ट्रीय राग देश सादर करते. छोटीशी गोष्ट म्हणजे आमच्या मुक्तिसोपानच्या फॅमिलीनी आज सकाळी सकाळी मला हा छोटासा गणपती दिला. खूपच छान असा हा गणपती आहे आणि त्यांनी दिल्या म्हणलं मी इथेच ठेवणार आहे हा आणि वाजवणार आहे. आणि एकदम क्लोज अशा आजीनी ही अंगठी दिली, जादूच्या बोटांसाठी असं म्हणून त्यांनी एक चीट पण दिली, म्हणून ती सुद्धा घातली.
म्हणजे नॉर्थ इंडियन म्युझिक आणि साऊथ इंडियन म्युझिक. साऊथ इंडियन म्युझिकनी मी सुरुवात करते आहे, तिल्लाना वाजवते आहे आधी, आणि मग आपली पारंपरिक बंदिश, आणि माझं नंतर आवडीचं गाणं. सगळ्यांना अर्ध्याहून जास्त लोकांना इथे माहिती आहे माझं आवडीचं गाणं, तेच मी वाजवणार आहे. तुम्ही ओळखू शकता ते गाणं.
क्या बात आहे. संवादिनी वादनामध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केलेल्या सिद्धीचं मंत्रमुग्ध करणारं आजचं हे वादन आपल्यासाठी निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे. कायमस्वरूपी हा अनुभव आपल्या लक्षात राहणार आहे. या अनुभवाबद्दल खूप खूप धन्यवाद सिद्धी. तुझं करावं तेवढं कौतुक खरं तर कमीच आहे. सिद्धीच्या पाठीशी कायमच ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि सिद्धीच्या सर्व मनोकामना सिद्धीस नेण्यास तिला सतत पाठिंबा देणाऱ्या शीतलताईंनी आपलं मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद स्वातीताई. सर्व उपस्थितांना मनपूर्वक वंदन. सिद्धी हे नाव मोठ्या हौसेने मी ठेवलं, पण नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा निघेल का सततच मनात धाकधूक असायची. आता सगळ्यांनीच सांगितलं त्याप्रमाणे पहिली नात, आमच्या घरातली पहिली मुलगी, काकूची पहिली पुतणी, मावशी आत्याची पहिली भाची वगैरे वगैरे सगळं पहिलं करताना आज इथे व्यासपीठावर आणि सभागृहात उपस्थित व्यासपीठावरच्या उमाताई म्हणजे ज्यांनी ती वर्ष 2.5 असताना तिचं केलं होतं ते कौतुक. खरं स्पर्धेच्या योग्य ती नव्हतीच, तिचं वयच बसत नव्हतं, पण आली काहीतरी म्हणलं आणि बक्षीसच द्या म्हणलंय तर चांगलं, पण नियमात बसत नाही आहे म्हणून कौतुकाने त्यांनी तिला प्रमाणपत्र दिलं होतं. ते प्रमाणपत्र तिच्या फोटोबुकमध्ये आत्ताही लावलेलं आहे. त्या काळातल्या फोटोप्रमाणे फोटो धूसर आहे आणि माझं एवढं धाडस नसायचं रामकृष्ण मोरेत काहीतरी स्टेजवर कार्यक्रम आणि मी स्टेजवर जाऊन फोटो वगैरे काढेल, तेव्हा एवढं धाडस नसायचं. आता एक वेळ होईल मी खालून काढलेला फोटो, त्याचा काढलेला फोटो आणि ते लावलेलं फोटोबुकमधलं चित्र, त्या उमाताई आज इथे आहेत. ती पहिल्यांदा ज्या शाळेत गेली त्या स्टेपिंग स्टोनचे संस्थापक आणि प्राचार्य इथे उपस्थित आहेत. ज्या सिद्धीला 56 आणि 65 मधला फरक कळत नव्हता, लिहिताच येत नव्हतं, आकडेच कळत नव्हते. UKGत हल्ली येतं, हल्लीच्या मुलांना पाडे पण येतात. तिला 56 आणि 65तला फरक खरंच कळत नव्हता. हिला कधी आकडे येतील असंही मला वाटलं नव्हतं. त्यावेळी तारे जमी पर वगैरे पिक्चर असे छान हिट होते. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता की ही मुलगी पुढे काहीतरी करेन, तिला तुम्ही पहिलीत घाला, अशा मी केलेल्या विनंतीला त्यांनी तेव्हा प्रतिसाद देऊन तिला पहिलीत घातलं होतं. कारण 56 गाणी पोरीची पाठ होती, ताला सुरात अगदी मस्त गात होती, स्टोऱ्या बिऱ्या मस्त सांगत होती, फक्त लिहायचं काहीच नाही, म्हणजे पेन्सिल हातात धरायला आवडायची नाही, बहुतेक पेटीच हवी होती. त्यामुळे ते सुद्धा आज व्यासपीठात आहेत, सभागृहात आहेत. तिच्या संगीतातल्या पहिल्या गुरु माधुरीताई यांनी तिच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवून घेतले, त्यांनाही सादर वंदन. तिने सांगितलं त्याप्रमाणे मुरलीधर श्रीकृष्ण जगातला या विश्वातला पहिला संगीतकार मुरलीधर, ज्याच्याकडून एकलव्य साधनेने सिद्धीने संवादिनी प्रशिक्षण घेत आहे, यापुढेही घेत राहील. तो मुरलीधर सर्वत्रच आहे, ती सरस्वती माता सर्वत्रच आहे. त्यांना सगळ्यांना वंदन. आणि हे व्यासपीठ, सगळ्यात महत्त्वाचं हे व्यासपीठ, या व्यासपीठावरनं आपल्या संगीत वर्षात पहिल्यांदा वर्ष 15 असताना सिद्धीने केलेली संवादिनी साथ, हेच ते व्यासपीठ ज्यावरून तिने पहिल्यांदा केलं संगीत संयोजन. हेच ते व्यासपीठ ज्या व्यासपीठाला तिने दिलं पहिल्यांदा पार्श्वसंगीत. आणि त्याच व्यासपीठावर तिचा होतोय भारतातला पहिला जाहीर सत्कार. त्यामुळे या सगळ्याचं पहिल्याचं कौतुक निश्चितच आहे. आणि हे सर्व तिचं सांगीतिक यश, ही सांगीतिक कारकीर्द आपल्या राष्ट्राला समर्पित करत आहोत. एक मोठा योगायोग, आम्ही तिला मनू म्हणतो, मनकर्णिका, झाशीची राणी, हिला पण लहानपणी मनू म्हणायचे. तेच नाव डोक्यात ठेवून तिला मनू म्हणत होतो. आणि योगायोग 22 वर्षाची झाशीची राणी इंग्रजांशी लढली, अवघ्या 22 वर्षाची. आणि 22 वर्षाची माझी मनू त्याच इंग्रजांच्या देशात जाऊन आपल्या 75व्या भारतीय प्रजासत्ताकाला 75+ राग वाजवून मानवंदना दिली. ही एक प्रकारे देशभक्तीच म्हणावी लागेल. तिने तिच्या संगीतातून केली. झाशीची राणी प्रत्यक्ष युद्धात लढली, माझी मनू एवढ्या थंडीत तिच्या संवादिनीवर लढली. माहीत नाही काय होणार आहे, आधी घडून गेलेला आहे मोठा रॉबरी अटेम्प्ट, काय करू नाही काही करू एवढं सगळे आम्ही मनस्थितीत, पण ती करणार होती. तिने केलं. 8 तासानंतर वाजवायला सुचत नव्हतं. आई मला आठवत नाही आहेत, खुण्यांनी ती सांगत होती. मी समोर बसले होते,
तिला सांगितलं त्याप्रमाणे सरस्वती माता हातातली वीणा खाली ठेवून तिच्यामध्ये आली आणि तिने पुढचे राग वाजवले आणि अशा प्रकारे 10 तास 23 मिनिटांचा विश्वविक्रम घडला. कारण मनात कुठेतरी होतं ना, इंग्रजांच्या देशात गेली आहे ना, काहीतरी करूनच दाखवीन. आत्ताही त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे बघा, सिद्धी कापशीकर इंडिया, आणि रेकॉर्ड घडला लंडनमध्ये. त्यामुळे हे सर्व योगायोग आणि या सर्वांचं भरभरून कौतुक करणारं माझं निगडी केंद्र, माझं मोठं कुटुंब, हे आपलं कौटुंबिक वर्ष आहे. निगडी केंद्रातला तिचा प्रवास सुरू झाला आपल्या संगीत वर्षापासून आणि त्याला अगदी भरभरून काय म्हणतात त्याला मुकुट चढतोय आपल्या कुटुंब वर्षात. हा सुद्धा एक मोठा योगायोग. कुठे आहे असं जगाच्या पाठीवर की जिथे आपण काम करतो तिथले सगळे एक होतात आणि माझ्या मुलीचं त्यांची मुलगी समजून कौतुक करतात. हे पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्राचं नाही, जगाच्या पाठीवर हे एकमेव उदाहरण असेल की जिथे आपली मुलगी समजून तिथे सगळं कौतुक करतात. काहीच मला बघायला लागत नाही, तांत्रिक व्यवस्था काहीच नाही, सगळं झालेलं असतं. स्वतः देवळकर सर व्हिडिओ कॉलवर ते सगळ्या व्यवस्था चेक करतात. इतकं जिथे प्रेम मिळतं. मग मी सगळ्यांना घरात म्हणते ना की ते माझं सेकंड होमच आहे, तिथे मी काम नाही करत, माझं पॅशन आहे ना, ते व्यक्त करायची ती जागा आहे. अशा या निगडी केंद्रात झालेलं माझ्या लेकीचं नव्हे निगडी केंद्राच्या लेकीचं, भारताच्या लेकीचं हे कौतुक आम्हा सर्वांसाठी खरंच विशेष आहे. आत्ता शिवराजदादा म्हणला तसं कालच्याच व्यासपीठावर माननीय आयुक्त तिथे उपस्थित होतेच, माननीय मुख्यमंत्री, माननीय खासदार अगदी ये असं करून तिला बोलवून घेतलं. व्यासपीठावर तिचं प्रमाणपत्र घेऊन फोटो काढला, कौतुक केलं. स्वतःच्या रीलमध्ये मुख्यमंत्र्यांनी तिला मेन्शन करावं. हे सगळे जे काय योगायोग आहेत ते परमेश्वराने जुळवून आणलेले आहेत. परमेश्वर जसं आपल्याला वाट दाखवतो तसं आपण चालत राहतो. करता करविता हरी, आपण केवळ निमित्त मात्र. कदाचित भगवंतांनी माझा वापर करून घेतला भारताला एक अशी छान मुलगी देण्यासाठी की हिला आपण थोडा मोकळा वेळ देऊयात, नोकरी बिकरी नको करायला, जागतिक म्हणजे प्रथेप्रमाणे सगळे डॉलर छापतात तसं काय शीतलला करू द्यायला नको, तिला वेळ देऊयात, ती तिच्या मुलीला घडवेल आणि ती मुलगी आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावेल, असा परमेश्वराच्या मनात उद्देश असेल. त्यामुळे परमेश्वरानं सिद्धीला आमच्या घरात जन्म दिला असेल असं मला तरी वाटतं. नाही तर माझ्यासारखी सामान्य व्यक्ती का बरं असं म्हणजे तिच्या पोटी इतकी छान मुलगी जन्माला येईल, काहीच कारण नाही ना. पण ही सगळी परमेश्वरी योजना असावी, त्याला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद लाभावेत, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तिचं कौतुक व्हावं. हे सगळे नियतीचे संकेत असतात. त्या नियतीच्या काय म्हणतात त्याला कौतुकाला आपण सदैव सादर इथून पुढेही राहू. आणि नक्कीच ती तिच्या संगीताचा उपयोग भारताचा हॅपीनेस इंडेक्स, कदाचित जगाचा हॅपीनेस इंडेक्स वाढवण्यासाठी या तिच्या संगीताचा उपयोग ती करेल, हे अगदीच आश्वासन सगळ्यांच्या वतीने देते. आणि अशीच सदैव काय म्हणतात त्याला आशीर्वाद, शुभेच्छा आमच्या पाठीशी ठेवा अशी इच्छा व्यक्त करते. आणि अखिल विश्वाचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. खरोखर खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद शीतलताई. अजून एक गोष्ट इथे आवर्जून मला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे 2010 साली सिद्धी केवळ 7च वर्षाची होती. ताईशी बोलताना ताईंनी मला हे सांगितलं होतं की 7व्या वर्षी अवघं 7 वर्ष असणारी सिद्धी आणि शीतलताई यांना दोघींनाही एकाच वर्षी महिला शाहीर पुरस्कार आणि बाल शाहीर पुरस्कार मिळालेला होता 2010 साली. आणि अजूनही तो विक्रम कोणीही आजतागाय 2025 पर्यंत मोडलेला नाही. हे इथे विशेष सांगण्याची गोष्ट आहे. आजची उत्सव मूर्ती असणाऱ्या सिद्धीचं मनोगत ऐकण्यासाठी खरोखरच आपण सर्वच जण उत्सुक आहोत. मी सिद्धीला विनंती करते की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. मी याआधी कधीच असं काहीच बोललेलं नाही आहे, पण ट्राय करेन नक्कीच. मी मनमंदिरा वाजवलं मगाशी, पण त्याची सुरुवात मी थोडीशी वेगळी केली होती. त्या ओळी खूपच छान आहेत आणि त्यामुळे मी त्यात थोडंसं गाईन.
दीन थकले काळोखी, दीन थकले काळोखी, आठवणींची घट्ट मिठी दिशा हरवता वाट सरू, दिशा हरवता वाट सरू, अज्ञाताचे दिसता ऋतू, एक किरण तो क्षितिजावरती, एक किरण तो क्षितिजावरती, भेट तेथे गगनधरा, बरसेल हा चांदवा मन मंदिरा, तेजाने उजळून घे साधका मन मंदिरा. तर खूप 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 थँक्यू सगळ्यांचंच. मला ह्या गोष्टी म्हणजे मी येणंच इथे अचानक झालं. मी इंडिया ऑटिझम सेंटरमध्ये आई बोलली त्याच्या पुढचं मी कंटिन्यू करते, कारण सगळ्यांनी सगळं काही सांगितलं आहे ऑलरेडी. तर पुढचं काम माझं म्युझिक थेरपीबद्दल आहे. मी आत्ता सरांशी तेच डिस्कस करत होते की आपल्या म्युझिकचा सगळ्यांनाच कसा फायदा होईल, इन्क्लुडिंग ऑटिस्टिक मुलं जे ऑन स्पेक्ट्रम आपण त्यांना म्हणतो, ऑटिझम म्हणत नाही आता आपण त्यांना म्हणतो किड्स ऑन स्पेक्ट्रम असा टर्म आहे. सो त्यांना कसा उपयोग होईल. आणि आम्ही खूप रिसर्च केला आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यांच्याकडून. राग देसनी काय होतं, राग यमननी काय होतं, नॉर्मल मुलांना काय होतं, त्यांना काय होतं, हा सगळा कोलकातामध्ये होते मी 3 days तिथे स्पेंड केले. मी 3-4 स्कूल्सना व्हिजिट केलं आणि आता इथे 3 दिवस आहे आणि मी 3 दिवसानंतर बँगलोरला जाणार आहे. आपले कविता कृष्णमूर्ती मॅम आणि पद्मविभूषण अवॉर्डी डॉक्टर एल सुब्रमण्यम सर, मी त्यांच्याबरोबर क्लोजली काम करते आणि आम्ही लंडनमध्ये त्यांचं बरंच काय काय चालू करायचा प्रयत्न करतो आहे. बट ज्या स्टेजपासून, ज्या व्यासपीठापासून सुरुवात झाली आणि ती अपॉर्च्युनिटी ज्यांनी दिली ते म्हणजे शिवराज दादा, ज्यांनी मला गीतांजलीसाठी तू सगळं कर, जे हवं ते कर असं म्हणला. कीबोर्ड घेऊन शाळेत आपल्या कीबोर्ड होता हे तेव्हाच कळलं. आणि तो तू कसाही वापर, तुझा असल्यासारखा वापर, नाहीतर जनरली रिस्ट्रिक्शन्स असतात ना, कसा वापरेल ही कीबोर्ड, काही तोडणार तर नाही असं तसं, पण हवा तसा वापर, चांगला प्रोग्राम होऊ दे, तुला जे करायचं ते कर. तो गीतांजली झाला आणि त्यानंतर गीतरामायण म्हणजेच आपल्या सगळ्यांचाच आवडता राम. त्यासाठी संगीत संयोजन करताना वेगवेगळे राग वापरले होते आणि त्याचाच मी आत्ता हे करते की राम रावण युद्धात मी कुठला राग वापरला होता. आणि युद्ध करताना त्यांची मेंटॅलिटी काय होती की हसत खेळत कोणी युद्ध करत नाही ना. मग तेव्हा मी जर असा हॅपीवाला देश वगैरे वाजवला तर काहीच उपयोग नाही आहे त्याचा. तेव्हा असा सस्पेन्स थ्रिलर, आपण पिक्चर बघतो सगळे, कसं म्युझिक वापरलं जातं ते सगळं वापरलं आम्ही तेव्हा. त्यामुळे ती जी मला म्युझिक प्रोड्युसिंगची जी अपॉर्च्युनिटी मिळाली ती मला खूपच कामाला आली. लंडनला युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमधून मी मास्टर्स केलं आहे ऑडिओ प्रोडक्शनमध्ये. सो आम्हाला तिथे फिल्मच्या कंपोजिशनच्या वगैरे असाइनमेंट्स असायच्या, तर तेव्हा कुठलं म्युझिक द्यायचं ह्याचा मला बॅक ऑफ माइंडमध्ये अंदाज होताच. नंतर कोविडमध्ये आपले देवळेकर सर ते आणि मी आम्ही एकत्र हार्मोनियम वाजवायचो, तेव्हा मला एक छान असा अनुभव मिळाला. शिष्य नाही, एक खूप छान ते ऑनलाईन लेसन्स वगैरे आम्ही करायचो एकमेकांची आणि त्यांनी मला एक बूस्ट मिळाला ना की कसं शिकवलंही जातं ऑनलाईन. कारण हे सगळं सायलेंट आहे, पण ऑनलाईन मी पहिल्यांदा तेव्हा शिकवलं आणि आता मी बऱ्यापैकी शिकवते ऑनलाईन.
पण कमिंग बॅक, भरकटायला नको आणि कधीच बोलेन त्यामुळे भरकटते कधी कधी. कला वगैरे सगळं आईकडून आहेच, पण फायनान्स खूप खूप लागतो, तो प्रचंड लागतो. म्हणजे तबलावाले सर, त्यांची फी ते काही रोजचे नसतात ना, आपल्याला सरावासाठी वेगळे लागतात दुसरे. परीक्षा आली की त्यांची फी वाढते परत. मग ते सगळं एकदम कसं आणणार? सगळं फायनान्स मिनिस्टर आमचे बाबा आणि कल्चरल मिनिस्टर आई, असं सगळं आहे. पण आणि ही सगळी आयडिया जी आहे ती आईची आहे. चेक वगैरे आहे, बघा तो तुम्ही, कोड करा, काहीतरी कुठला तरी क्रॅक करा, काय लिहिलं आहे त्याच्यावरती, ते खूप जास्त विचार करून आहे. म्हणजे ChatGPTला सुद्धा लाज वाटेल असं आहे ते. आजकाल आपण सगळेच खूप ChatGPTचे सगळे फ्रेंड्स असतात. मी तर पर्सनली आहेच. म्हणजे काकू तर मला म्हटली लिटरली तुम्ही मित्राशी बोलतेस तसं ChatGPTशी बोलते मी. पण ते सगळं बाजूला, हे स्वतःची आयडिया आहे सगळी. आणि खूप खूप धन्यवाद काका, काकू, मावशी सगळेच आहेत, सगळे म्हणजे अगदी सगळ्यात, आजी, मी सगळ्यांची म्हणजे कोणाचं तरी नाव विसरेनच, त्यामुळे नाहीच घ्यायची आहेत मला कोणाची नावं. पण खूप खूप धन्यवाद. आई म्हणली तसं खूप थंडी होती, प्रचंड थंडी होती. कारण फेब्रुवारी महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी वर्स्ट, म्हणजे डिसेंबरमध्ये पण नसते एवढी थंडी. तर मायनसमध्ये टेम्परेचर होतं. घर नुकतंच मी मूव्ह इन केलं होतं, तिथे रॉबरी अटेम्प्ट झाला होता, बॅकडोअर फोडलं होतं. पण लकीली टचवूड काहीही चोरीला गेलं नाही. माझी ही अंगठी तिथेच अशी होती ठेवलेली, म्हणजे कोणालाही दिसेल. आणि चोराला पण इगो आहे ना त्यांचा, काहीतरी ते घेऊन जातील जाताना. पण काहीच नाही नेलं. एक म्हणजे माझ्या बॅगेत नेहमी एक हनुमान चालिसा असते आणि खूप अशी ग्रंथासारखी छोटीशी आहे, पण एकदम अशी जुन्या टाईपची आहे, अँटिक पीस आहे. नेहमी मी ती बॅग घेऊन जाते. त्या दिवशी मात्र मी ती बॅग घरी ठेवली होती आणि त्यामुळे काही झालं नाही असं आमचं आजपर्यंत म्हणणं आहे. की माझी हार्मोनियम तिथे होती, त्याच्यावरती माझं हेच आयपॅड होतं, माझं मॅकबुक होतं, कारण मी सतत त्याची प्रॅक्टिसच चालू होती. मग ते सगळं असताना, हिऱ्याची अंगठी असताना काहीही गेलं नाही चोरीला. पण फक्त थोडासा माझ्या सरावातला वेळ वाया गेला, बस. तो महत्त्वाचा होता. पण आणि म्हणलं तसं 10 तासांचा सराव वगैरे कधीच झाला नव्हता. मॅक्सिमम सराव झाला होता फक्त 3-4 तासांचा, बाकी काहीच सराव नव्हता. आदल्या दिवशी मला वाटत होतं यार नको करायला, काय होईल, आई आली आहे टाईमपास करेल जाईल परत. पण म्हणलं, मग आईला म्हणलं पण मी की अरे नको करूयात का, काय होईल कसं होईल. कधीच नर्वस नाही झाले मी वाजवताना. पण मुन्नाभाईमधला डायलॉग आहे बघा तो, की कधी तुमचे हात थरथरलेत का काही करताना. तर म्हटलं की माझं कधीच नाही थरथरलेत, पण जेव्हा माझ्या मुलीचं ऑपरेशन असतं तेव्हा माझे हात थरथरतील. तसंच काहीसं झालं की त्या दिवशी म्हणलं नको वाजवायला आपण, पण आई म्हणली नको. आणि जिथे मी बसले होते त्याची पण एक स्टोरी आहे, खूप छान आहे. की जिथे हार्मोनियम ठेवली त्याच्या खाली श्रीराम जयराम जय जय राम असा जप करत विणलेलं एक आसन आम्ही ठेवलं होतं. कारण त्या आसनावर आपण बसणं योग्य नाहीच अर्थातच, म्हणून हार्मोनियम आम्ही त्याच्या खाली, म्हणजे हार्मोनियमच्या खाली ते ठेवलं होतं आम्ही. आणि मी जिथे बसले होते त्याच्या मागे आमचे माझे क्लोज फ्रेंड आहेत तिथले, त्यांनी सरस्वतीची मला पेंटिंग गिफ्ट दिलं होतं लिटरली 2 आठवडे आधी. त्यामुळे मग त्याची फ्रेम बनवली आणि ते लावलं मागे. आई मला म्हणली की तुला नाही वाजवासं वाटलं नको वाजवूस, सरस्वती माता तिची वीणा खाली ठेवून तुझी हार्मोनियम नक्कीच वाजवू शकते. म्हणलं ठीकच आहे. आणि मी जो काही ड्रेस घातला होता तो आपण आणला नाही ना आज, त्याच्यावरती साक्षात माझे गुरुजी म्हणजे मुरलीधर श्रीकृष्ण आहेत. आणि माझा जो लॉंग स्कर्ट होता तो पण व्हाईट कलरचा होता, त्यामुळे अर्थातच सगळं सरस्वती आणि कृष्णाचंच होतं, त्यामुळे चान्सेसच नव्हते रॉंग जायचे. आणि झालं. हात फ्रीज झाले होते. नंतर डावा हात भाता मारून तो हे झाला होता, मुंग्या वगैरे आल्या होत्या, पण ऑल वेंट वेल. खूप खूप धन्यवाद आज इथे आलात. शेखर सर, देवळेकर सर आपले, उमाताई, त्यांची तर स्टोरी सांगितलीच आईनी की त्या फर्स्ट आहेत ज्यांनी मला लिटरली कडेवर घेऊन असा फोटो आहे त्याच्यात नक्की बघा तिथे विश्वविक्रमी सिद्धी म्हणून एक फोटो बुक आहे, ते पण आईनीच केलं आहे. लिटरली त्या माणसाला धमकी दिली की लवकर दे, अशा अनेक जणांना धमक्या दिल्या, त्यातली एकही नाही. पण तिने सगळ्या काम करून घेतलं, नेहमी करते तसंच. पण खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच, आई बाबा, शेखर सर, देवळेकर सर आणि उमाताई, खूप थँक्यू आला तुम्ही. आणि शीतल शिंदेजी इथे आहेत. काल एक छोटासा 30 सेकंड्स अँड आय विल बी डन.
मला काल मुख्यमंत्र्यांच्या सभेला जायला तो माणूस सोडत नव्हता. हे सर्टिफिकेट जे आहे ना, कुठे गेलं? अच्छा, ओके. तर त्याच्या बाजूला ते सिल्वर आहे, तर त्यांना वाटतं की मी याच्यातून काहीतरी नेतीये वगैरे असं तसं, त्यामुळे तो खूप चेक करतात, असं एअरपोर्टवरती पण करतात आणि मग नंतर फोटो काढून घेऊन जातात. माझ्याबरोबर फोटो काढतात, सॉरी म्हणतात आणि जाऊ देतात. पण काल ते सोडतच नव्हते आणि आम्हाला ते अर्थात लागणारच होतं. पण शिंदेजी म्हणाले की काही काळजी नको करूस, चल मी घेऊन जातो तुला. ते गेले, 2 मिनिटात सर्टिफिकेट मिळालं आणि आम्ही आत मुख्यमंत्र्यांच्या समोर. त्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आलात. धन्यवाद. सिद्धीने तिच्या मनोगतामध्ये तिला म्युझिक थेरपीमध्ये काम करायचं आहे, विशेष काम करायचं आहे असं तिने मनोगतात सांगितलं. तिच्या सर्व भावी योजनांसाठी तिला आपण शुभेच्छा देऊयात. यानंतर मी माननीय उमाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले या शहराचे आपले आयुक्त, ज्यांनी आत्ताच चाफेकर वाड्याचं पूर्ण काम स्वतःच्या देखरेखीखाली पूर्ण केलं, ऐतिहासिक काम जे आहे ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. मी त्यांना नंतर फोनही केला होता, ते दमून झोपले होते बिचारे. असे ह्या शहरासाठी चांगले लाभलेले आपले आयुक्त शेखर सिंग साहेब, तसंच कायम सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणारे, म्हणजे आत्ताही व्यासपीठावर बसल्या बसल्या मागे कोण आलंय त्यांना पुढे आणा, इतकं बारीक लक्ष ज्यांचं आहे आणि ज्यांनी हा कौटुंबिक सोहळा हा इथे घेतला असे देवळेकर सर. अर्थातच ज्यांच्यामुळे हा विक्रम घडला असे ते माता पिता. ज्या वेळेला शीतल बोलत होती, अक्षरशः डोळ्यात आसू आले की आई आणि आईचे कौतुक करते लेकीचं. ते कौतुक करत असताना प्रामुख्याने जेव्हा हा विक्रम केला तेव्हा ती समोर उभी बसली होती आणि 8 तासानंतर तिनं जेव्हा वाटलं की आता हिची बोटं चालत नाहीत, तेव्हा वीणा तिच्या हातात आली. हे आवर्जून जिने सांगितलं आणि ते जे योगायोग असेल किंवा काही असेल की तिला ते चित्र मिळालं सरस्वतीचं आणि ते पाठीशी लावलं. आणि लंडनसारख्या ठिकाणी आपल्या सिद्धी, खरंच कौतुक आहे ग तुझं. कारण बाहेरच्या देशात गेल्यानंतर त्या हार्मोनियमच्या खाली राम नावाचं जे तिने हे ठेवलं की रामाचा आशीर्वाद हा ठेवून तिने ते सुरू केलं. सिद्धी, आम्हाला खूप कौतुक आहे की महाराष्ट्राचंच नाही तर या पिंपरी चिंचवडचं नाव तू गिनीज वर्ल्ड बुकमध्ये आणलंस. मी म्हणजे विचारच करू शकत नाही की 10.5 तास आणि 22 सेकंड ना तू एका जागेवरती बसलीसच कशी. आम्हाला 2-2.5 तास झाले की आमची मांडी इथून तिथे तिथून तिथे आणि पाय कुठेतरी हलवणं. परंतु जे तू आता वाद्य वाजवलंस त्यावेळेला कुठेही संधी नाही तुला हलायची. तुझ्या बोटं जी फिरत होती, मगाशी जे दादानी म्हटलं की जी थिरकणारी ती बोटं त्या पेटीवरती तुझी फिरत होती, ती इतका तास कशी चालली. खरंच आय एम प्राऊड ऑफ यू बेटा की एवढ्या कमी वयामध्ये तू एवढा मोठा रेकॉर्ड करून आज महाराष्ट्राचं नाही तर पुन्हा एकदा सांगेन आमच्या पिंपरी चिंचवडचं या ज्ञानप्रबोधिनीचं या व्यासपीठाचं नाव तू उज्ज्वल केलंस. अशीच मोठी होत जा. मला मगाशी तू फोटो दाखवला 2.5 वर्षाची असतानाचा. खरंच आज मला असं वाटतं की ती माझ्या कुशीत आलेली
आज एवढी मोठी झाली आहे आणि आज मिठी देण्याच्या याच्यामध्ये तिने एवढं सुंदर असा रेकॉर्ड्स केला, त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. आज तुझ्या कौतुकासाठी सगळे नातेवाईक आले आहेत. जेव्हा तुझ्या मावशी आणि त्या बोलत होत्या तेव्हा पण त्यांचा उत्साह आणि त्यांच्यामधलं एक आपलेपण हे सगळं जाणवत होतं. आणि तू म्हणालीस तू पहिल्यांदाच बोलायला उभी राहिली आणि किती छान बोललीस ग. खरंच न ठरवता जे बोलतेस ते तुझ्या मनातलं आतलं बोलतेस आणि ते आतलं जे तू बोललंयस, उदाहरणार्थ खाली पडलं की आई ग म्हणतो, बापरे म्हणत नाही. घाबरलं की बापरे म्हणतो. परंतु बापरे जो आहे तो फायनान्शियली कशा पद्धतीने, कारण त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. आईचं संस्कार, आईने दिलेले जे संस्कार आहेत ते संस्कार आणि वडिलांनी पाठीशी उभं राहणं, तो जो बापरे आहे तो तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आणि तुझा शिक्षक वर्ग ज्यांनी तुला मुळातच वेळोवेळी इथे संधी दिली आणि तुला सांगितलं तू बोल, तू कर, आणि तेच तुला पुढच्या तुझ्या आयुष्यात उपयोगाला आलं. आणि निश्चितच मी तुला सांगेन की याही पुढे जाऊन तुला कुठेही कधीही असं वाटलं की ताई मला पाहिजे तुम्ही बरोबर, तर निश्चितच मी कुठेही असेन किंवा तू कुठेही असशील, जगाच्या पाठीवर कुठे असलीस तरीही आमच्याकडनं तुला सहकार्य निश्चित मिळेल. हा शब्द मी आज ज्ञानप्रबोधिनीच्या ह्या ज्ञान मंदिरामध्ये मी तुला देते, तुला आशीर्वाद देते. अशीच मोठी होऊ. आणि मी देवळेकर सरांचे मनपूर्वक धन्यवाद मानते की इतक्या चांगल्या क्षणाला तुम्ही मला इथे बोलवलं, त्याबद्दल खरंच तुमचेही मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमाताई खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजचा आपला ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र द्वारा संयोजित सिद्धी कापशीकर यांचा कौटुंबिक सोहळा या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपले सन्मान्य आमदार श्री उमाताई खापरे मॅडम, ज्यांनी हे सगळा कौटुंबिक सोहळा एक प्रकारे घडून आणला, तसे मनोजजी देवडेकर, तुम्हाला विशेष धन्यवाद मला ज्याच्यासाठी बोलवण्यासाठी. मागचे 1-2 प्रोग्रामपासून काही आमचा हे वेळ जुळत नव्हता, पण आज खरं एक खूप छान कार्यक्रमसाठी वेळ जुळला आणि मला यायचा सौभाग्य प्राप्त झाला, तर तुम्हाला विशेष धन्यवाद. आजचे जे आपली सत्कार मूर्ती खूप असा काय म्हटलं पाहिजे, ती म्हणे की पहिल्यांदाच बोलते माईकवर, पण मला अजिबात वाटत नाही पहिल्यांदा ती बोलते. आणि ज्याची आईने आता म्हटलं मनू, त्याचं नाव जे ठेवलं आहे अगदी बरोबर ठेवलं आहे. ज्या प्रकारे ती म्हणते आणि ज्या प्रकारात त्यांनी 23 तासाचा म्युझिक वाजवला, अशी आपली सिद्धी कापशीकर, त्यांचे आई बाबा, इथे उपस्थित बाबर मॅडम, गावडे साहेब, शीतल शिंदे साहेब, सर्व आपले उपस्थित या कुटुंबाचे सर्व इथे सिद्धीला एक प्रकारे संपूर्ण मोटिवेट करायला, इन्स्पायर करायला, त्याचा सत्कार करायला सर्व आलेले बंधू आणि भगिनींनो. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आता मला 12 वर्ष झाले आणि जेव्हापासून जॉईन झालो आहे तेव्हापासून कौटुंबिक सोहळा म्हणण्याचा खूप एक इथे ट्रेंड आहे. पण बऱ्याच वेळा जरी कौटुंबिक सोहळा म्हटला तरी कौटुंबिक सोहळा राहत नाही किंवा होत नाही. पण खरं कौटुंबिक सोहळा कसा असला पाहिजे आज मला तरी जाणीव होऊन गेली आहे. आणि सिद्धी याचा एक एक्झाम्पल सांगतो. अशी काकू आणि मावशी जर भेटली ना, जेवढा भरभरून तुमच्यासाठी तुमचं कौतुक करतात, खूप अवघड आहे. नॉर्थ इंडियामध्ये तर अशी काकू भेटणं खूप अवघड आहे. मावशी कदाचित भेटतील आणि हे स्टिरियोटाईप झालं, पण अशी काकू भेटणं अवघड राहतोय. तर काकू आणि मावशी दोन्ही अशी भेटली, मला वाटते तुम्ही स्वतः खूप भाग्यवान आहात. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वक्तानी जे जे काही सांगितलं आहे, मी स्वतःला थोडासा म्हणजे असा कमतरता वाटते की त्या स्तरावर, त्या डायमेन्शनवर जाऊन कदाचित मी बोलू शकणार नाही आहे. विशेषतः मिलिंद सन साहेबांनी
ज्या प्रकारची 4 फळी आणि त्याच्या जे काही सगळं आपण जे इथे आपले तुमचे विचार व्यक्त केले, खरं खूप असं डीप मला वाटलं. विशेषतः तुमची चौथी फळी जे तुम्ही सांगितलं, आणि मला वाटते चौथी फळीमध्ये बसलेले हजारो वर्षापासूनचे जे काही आपले सगळे संगीतकार असतील ते खूप आज खुश असतील सिद्धीवर 100% आहे. आणि विशेषतः त्यांनी ज्या प्रकारे आपलं गणतंत्रचं 75व्या वर्षामध्ये 75 राग वाजवून, जसं त्यांची आई म्हणाली, अगदी लंडनमध्ये जसं डंका वाजवला आपला भारताचा आणि आपले भारतीय शास्त्रीय संगीतचा, खरं खूप कौतुकस्पद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सांगायची काही गरजच नाही. बरेच लोक त्याच्या संदर्भातले आता ऑलरेडी इथे बोललेले आहेत. पण त्याचे पलीकडे जाऊन जे काही एक सुरुवात सांगायची सिद्धीने पण केला, पण कदाचित तो थोडं राहून गेली, त्याला वाटलं असेल वेळ होतंय वगैरे वगैरे. जे मला एक खूप असं एक आय फेल्ट रिअली गुड वॉज जेव्हा ती कलकत्ताच्या सांगत होती, आणि ज्या निमित्ताने ती ॲक्च्युली भारताला आता आली, आणि आपण ती आली म्हणून आपल्याला सर्वांना, मला पण हा अटेंड करण्याचं मला हे सौभाग्य प्राप्त झालं. ते म्हणजे त्याचं जे काम आता ऑटिस्टिक मुलांच्या सोबत करत आहे. आणि मी आत्ताच त्याला इन्व्हाइट केलं. आम्ही उद्या त्याला दिव्यांग भवनला घेऊन जातो आहे, आणि आमचं दिव्यांग भवनाच्या सोबत त्याला ऑनलाईनच काय होऊ नये, किंवा असं जसं ती कॅलकटाच्या इन्स्टिट्यूटसाठी आली, पुढच्या वेळी ते दिव्यांग भवनाचे आमचे ऑटिस्टिक मुलांच्यासाठी कसं येईल, तसं पण आम्ही नियोजन सिद्धीच्या सोबत याचे पुढे करू. आणि अगदी जर ती कलकत्तामध्ये जाऊन ऑटिस्टिक मुलांना म्युझिक थेरपीचे आधारावर त्यांचा उपचार तर मी म्हणणार नाही, पण त्यांचं थेरपी किंवा त्यांना हेल्प कसं करता येईल, ती कलकत्ता बंगलोरमध्ये करत असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये 100% आपल्याला त्याचा डेफिनेटली बेनिफिट घेतला पाहिजे. आणि तो माझ्यासाठी पण आज एक खूप चांगली गोष्टी झाली. म्हणून सिद्धी, पब्लिक इन्व्हिटेशन फॉर यू टू कम टुमॉरो. आय थिंक परेश अँड आर एंटायर टीम विल गेट इन टच विथ यू. तुम्हाला कसं आम्ही तिकडे घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्याचे व्यक्तिमत्व जे आहे, मला वाटते खूप डायव्हर्स व्यक्तिमत्व आहे. आणि ज्या एजमध्ये ती आहे त्या एजमध्ये असं व्यक्तिमत्व असणं, आणि खरंच ते आईनी बरोबर म्हटलं की देवाची कृपा आहे की ते म्हणजे त्यांच्या घरामध्ये आली, इथे आपलं निगडी केंद्राशी अटॅच झाली. त्याची आईने बाबाने त्याची अशी एक संपूर्ण हे स्किल ओळखली. बिकॉज आपल्या देशामध्ये बरेच लोकांच्याकडे स्किल असतात, बरेच लोकांच्यामध्ये प्रतिभा असतो, पण त्या प्रतिभाला ओळखून त्याला एक मूर्तिकारसारखा तराशून एक मूर्ती बनवून घेण्यामध्ये जे काही आईबाबांनी सिद्धीचे जे मेहनत केली आहे आणि जे त्यांनी धाडस एक दाखवलं आहे, ते खरं म्हणजे कौतुकस्पद आहे. म्हणजे जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. बिकॉज बरेच आपल्याकडे, आणि आपण नेहमी म्हणत राहतो, इथे बसलेले सुद्धा लोक, त्याची आईनी सांगितलं किंवा एक वक्त्यांनी सांगितलं की त्यांनी प्लॅटफॉर्म दिला, सगळं दिला, पण आपण किती लोक तसं आपले स्वतःचे मुलांचे साठी करतोय, तो एक म्हणजे प्रश्न आहे. बरेच वेळा असं असतो, आणि त्याच्यामध्ये काही आईबाबांचं म्हणजे असं हे नसतो, म्हणजे काही नेगेटिव्ह हेतू नसतो, पण बरेच वेळा आम्ही स्वतःचे स्वप्नाला, स्वतःची स्वप्नपूर्तीला करण्यासाठी आपले मुलांचेवर एक प्रकारे इकोसिस्टम असा क्रिएट करतो की त्यांच्याकडे तिथे गेल्याशिवाय काही मार्गच राहत नाही. पण सिद्धीचे आईबाबांनी त्याची एक वेगळी स्किल ओळखून जे काही सगळं त्याच्यासाठी, आता त्यांनी अगदी बरोबर म्हटलं, फायनान्स मिनिस्टरपासून कल्चरल मिनिस्टर, त्यांनी जे काही डिसिजन सिद्धीच्यासाठी घेतले त्याच्याच आपला म्हणजे फलश्रुती आहे की ती आज आपला लंडनमध्ये जाऊन त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सगळं हे आपला नोंदवलं आहे. रिसेंटली मी डिसायपल म्हणून आपली मराठी मूवी आहे, तो बघत होतो, 1-1.5 महिना झाला, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सुनीता बर्वे मॅडमची व्हॉईसमध्ये माई म्हणून एक कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे. तर माईचं भरपूर त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये तर डिसायपल मूवीमध्ये सुरू राहतोय. वेगवेगळं आपल्या शास्त्रीय संगीतच्या संदर्भातलं त्यांचे विचार, शास्त्रीय संगीत काय, आपला शास्त्रीय संगीत आणि पार्श्वसंगीतमध्ये नेमका मेजर डिफरन्स काय. आणि जे मला त्या सगळी मूवीमधून माईचे जे सगळे डायलॉग्स खूप डीप आहे, जसं मिलिंद संत साहेबांनी जे काही मी म्हटलं, जे काही डीप थॉट प्रेझेंट केला, तसाच खूप डीप थॉट्स ते माईचे स्वरूपात त्या मूवीमध्ये सांगण्यात आलेले. आणि त्याच्यामधलं जे मला असं टच करणारं सर्वात डीप थॉट जे मला वाटलं होतं की आपला शास्त्रीय संगीत जे आहे, इट इज नॉट जस्ट संगीत, तो देवाला आपला कनेक्शन करण्यासाठी आणि ईश्वर प्राप्ती ज्याला आपण म्हणतो, जे आपला सर्वांचा एक डेलीचे लाईफमध्ये आपल्याला कळत नाही पण कधीतरी कळतो की मला ईश्वरच्याकडे जायचं.
तर त्याला ईश्वर प्राप्तीसाठी किंवा आपला एक फायनल गोल अटेन करण्यासाठीचा एक खूप प्रशस्त मार्ग जर असेल तर आपला शास्त्रीय संगीत आहे. आणि तोच एक मेजर डिफरन्स आहे की आपला भारतीय शास्त्रीय संगीत वर्सेस पार्श्व शास्त्रीय संगीतमध्ये जे काही मुख्य डिफरन्स आहे. बिकॉज पार्श्व शास्त्रीय संगीत मोर ऑफन दॅन नॉट, म्हणजे काही आपले देश सोडले तिथे पण एक असतो, पण आपला देवाला किंवा देवाची याचेसाठी नसतो. आणि ज्या प्रकारे सिद्धीने त्यांनी म्हटलं तिकडे की योगेश्वर श्रीकृष्ण त्याचे गुरु आहे आणि ते आपले याच्यामधले पहिले आपले गुरु होते, तर मला शंका किंवा काही शुभा नाही की पुढे जाऊन सुद्धा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आजचे 10 वर्षाच्या नंतर खूप लहान अचीवमेंट तुम्हाला वाटणार आणि खूप मोठी मोठी अचीवमेंट सिद्धी 100% याच्यामध्ये प्राप्त करणारच आहे. आणि ज्या प्रकारे ते ऑटिस्टिक मुलांच्यासाठी असो किंवा लंडनमध्ये आपले एक आदित्य शिंदे जे आहे त्यांनी पण सांगितलं, जेव्हा लंडनला गेले त्यांनी सगळी त्याची दिनचर्या वगैरे बघितली, ती आत्ता पण सांगत होती 2 ते 3 शाळामध्ये मुलांना जाऊन सुद्धा थेरपीचे ती सेशन देतात. तर असा करणं म्हणजे असं सहज 24, 25, 26 त्याची वय असेल मला नाही माहिती, पण या वयामध्ये एवढा विचार करून ऑटिस्टिक मुलं, शाळामधले मुलं ते स्वतः मुलांना शिक्षण देत आहे, शिकवत आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करत आहे. HSBCमध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल, मला तर खरं माहिती पण नव्हतं की HSBC ऑडिओ व्हिज्युअलचे लोकांना सुद्धा घेतं, आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की काय काम करताय तेव्हा कळालं. तो आय थिंक शी इज ॲब्सोल्यूट मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी. वन्स अगेन आय थिंक क्रेडिट टू हर पेरेंट्स. आणि एक माझे वतीने सिद्धी एक सजेशन राहील, काल इथे आपल्याकडे ऋषभ शर्मा म्हणून सितार प्लेयर आहे. मला खरं फारसा ज्ञात नाही आहे मला म्युझिकमध्ये. माझी बहिणी आहे ती शास्त्रीय संगीत म्हणजे शी इज अ वोकलिस्ट हिंदुस्थानी क्लासिकल. ती मला घेऊन गेली होती माझी वाईफच्या सोबत, आणि मला तिकडे गेल्यानंतर कळालं म्हणजे 10-15 हजार लोक त्याला ऐकायला आले होते. मला खरं माहिती पण नव्हतं, पण असं कळालं की नंतर तो इंस्टाग्रामचे मार्फत विशेषतः कोविड आणि कोविडच्या नंतर खूप फेमस झाला आहे. पण एक गोष्टी जे मला खूप म्हणजे असं प्रकर्षाने लक्षात आली की सितार किंवा शास्त्रीय संगीत आपलं अजून, आणि पुणेमध्ये परिस्थिती वेगळी आहे. पुणे इज अ आउटलायर वेन यू लुक ॲट इंडिया, बँगलोर इज अन आउटलायर. पण ओव्हरऑल जर आपल्या देशाचा विचार केला तर एवढा मास ॲक्सेसिबल नसतो शास्त्रीय संगीत. कुठेतरी असं वाटतं निश ऑडियन्स आहे, कुठेतरी असं वाटतंय एलिट ऑडियन्स आहे, कुठेतरी असं वाटतंय की खूप एक कमी पर्सेंटेजचे लोकांना कळतंय किंवा ते ऐकायला जात आहे किंवा रस घेत आहे किंवा रसिक आहे. पण त्या माणसाने सितारला खरं ॲक्सेसिबल केलेलं आहे. त्या माणसाने खरं सितारला आजची युवा पिढीपर्यंत पोहोचवलं आहे. तर अशी भूमिका तुम्ही हार्मोनियमच्या संदर्भातला पुढे घेणार असा माझा तरी सजेशन तुम्हाला राहील. पण प्रत्येक संगीतकारचा हेतू वेगळा असतो, आपला म्युझिक वाजवण्याचा हेतू खूप वेगळा असतो. पण जर असे आपले वाद्यवादन आणि हे शास्त्रचे संपूर्ण आपलं शास्त्रीय संगीतचं हे खूप मास ॲक्सेसिबल झाला तर आता ती वेळ म्हणजे खूप लांब नाही की आपण म्हणजे इतर म्युझिकच्या सोबत शास्त्रीय संगीत ऑल्सो बिकम्स पार्ट ऑफ युअर ॲपल प्लेलिस्ट. इट इज नॉट करंटली अ पार्ट ऑफ द ॲपल प्लेलिस्ट ऑफ अ लॉट ऑफ यंग पीपल. पण आज खरं देवडेकर साहेबांचा धन्यवाद. मला आज या कौटुंबिक सोहळ्यासाठी बोलवला आणि मला पण खूप शिकायला भेटलं आणि खूप खरं मजा आला. ज्या प्रकारे वेगवेगळे लोकांनी सिद्धीचा कौतुक केला, आणि नुसतं कौतुक म्हणायला नाही, म्हणजे पुलंचं आपलं काकूची लाईन असेल किंवा त्यांची मौशीची स्वतः लिहून घेतलेली त्यांचं एक गाणं असेल, ते त्याच्यामध्येच आपला रिफ्लेक्ट होत आहे की कशा प्रकारे सिद्धीचे आजूबाजूचे लोक, जसा मिलिंद साहेब म्हणाले, प्रत्येक फळीने त्याला सपोर्ट करून इथपर्यंत पोहोचवलं. आणि त्यांनी पण स्वतः एक धाडस दाखवला. त्याचं नाव जे मनू आहे त्याला त्यांनी खरं म्हणजे मूर्त स्वरूपमध्ये मनूला जस्टिफाय करून घेतला. आणि याचे पुढे सुद्धा पुन्हा सांगतो, सिद्धी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इज गोइंग टू बी अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ युअर अचीवमेंट एंटायर रेपॉझिटरी when you go to 40, 50, 60. So best of luck for future. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचा समारोप निगडी केंद्राचे केंद्रप्रमुख वाचस्पती मनोजराव देवळेकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि लोणावळ्यापासून पुण्यापासून आलेले सिद्धीचे सगळे चाहते, तिचे कुटुंबीय
आणि निगडी केंद्रातले माझे सर्व सहकारी, परिसरातील सर्व संस्थेवर प्रेम असणारे आणि परिसरासाठी झटणारे आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि नेते. खरं सिद्धी नाव म्हटल्यानंतर मी गुगल केलं, म्हटलं अर्थ काय आहे बघूया. आपण ते सगळं सार्थ झालं आणि त्याच्याबद्दल तर सगळं आपण आता ऐकलंच, पण मला गुगलवरती प्राप्ती, यश, ज्ञान आणि परिपूर्ण असे 4 शब्द गुगलवर दिसले. मी आणखीन एक शब्द शोधत होतो आणि मग आत्ताच ठरवलं कार्यक्रमात की गुगलला कळवावं आणखीन एक शब्द आता याला समानार्थी अर्थ म्हणून जोडा. सिद्धीबरोबर सिद्धीचा अर्थ जिद्दी. खरोखरच जेव्हापासनं सिद्धीला पाहिलं आहे ती अशीच हट्टी, जिद्दी आणि म्हटलं तर वेडी, आणि वेडे लोकच काहीतरी पराक्रम करू शकतात. आणि चांगल्या अर्थाने आज आपण कौतुक तिच्याकडनं तिने केलेल्या पराक्रमाचं आपण पाहू शकतो. आपण ज्या कलाभवनात बसलो आहे, हर्षलाल रतिलाल कार्य कलाभवन, ज्ञानपूर्वीच्या सगळ्या वास्तूंच्या निर्मितीमध्ये एक संकल्प असतो. ही वास्तू आम्ही कलेला समर्पित केली असं त्या संकल्पात, प्रार्थनेत आम्ही म्हटलेलं असतं. त्यामुळे आज या वास्तूला सुद्धा खऱ्या अर्थाने वास्तुशांत, की ज्यासाठी ही निर्माण केली आहे, आमच्या या वास्तूच्या सगळ्या निर्मितीचं एक सुंदर पद्य मिलिंद सर मला रागवतील, मी म्हणून दाखवलं होतं त्यामुळे शब्द वाचतो. अंतरीच्या एका स्वप्नाने मूर्त रूप घेतले, कलश विराजित या वास्तूने यशोनील देखिले. आणि आज ते यशोनील सिद्धीने या वास्तूला दाखवलेलं आहे. त्यामुळे ही वास्तूसुद्धा किती आनंदित आज झालेली आहे याचा मला प्रत्यय येतो आहे. पण मला सिद्धीला पुढं जाऊन सांगायचं आहे, याच गीतामध्ये कवीनी पुढच्या ओळी लिहिल्या आहेत, घडतील येथे द्रष्टे चिंतक नवयुग निर्माते, प्रखरतयांची प्रज्ञा भेदिल विश्वरहस्याते. मला अतिशय आनंद होतो आहे आजच्या कार्यक्रमासाठी. अतिशय योग्य असे अध्यक्ष, म्हणजे संगीताची व्याख्या त्यांनी नकळत त्यांच्या विचारांमधनं जे परमेश्वरापर्यंत नेते ते संगीत, आणि खरोखरच असे आयुक्त लाभणं, नाही तर प्रशासकीय, मी सरांना खूप वेगळा यांनी ओळखतो आणि त्यांचंही आपल्या संस्थेवर खूप प्रेम आहे. मी बसलो तेव्हा त्यांना म्हटलं सर खूप दिवस झाले, 7-8 महिने झाले. ते म्हटले नाही मध्ये निवडणुकीच्या वेळेस 2-3 महिन्यापूर्वी मी येऊन गेलो होतो. तर असे आयुक्त आणि त्याहीपेक्षा असे संस्थेवर प्रेम करणारे आणि आपल्या या सिद्धीवर तिचा आशीर्वाद देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी इथं आले, त्याचा मला अतिशय आनंद होतो आहे. खूप बोलण्यासारखं आहे. आता ChatGPT सोपं असतं म्हणून मी आपलं सहज काय बरं वर्ल्ड रेकॉर्ड्स गिनीजमध्ये आहेत असं सगळं बघत होतो. आत्तापर्यंत 53,000 रेकॉर्ड झाली आहेत. साधारणतः एका आठवड्यामध्ये 1,000 ॲप्लिकेशन्स आलेली असतात. सगळीच हे होतात असं नाही. मी आपलं स्टॅटिस्टिक्स सगळं त्यातलं पाहत होतो. सर्व क्षेत्रांमधली असतात. मग भारतीयांची किती, संगीतातली किती, सगळी यादी या निमित्ताने जरा थोडासा अभ्यास केला. मला असं लक्षात आलं की भारतीयांची फारच कमी संगीतातली 8-10च मला सापडली. मी इतर सांगत नाही, कारण त्या काही पराक्रमांबद्दल आपल्या संचालकांनी फार एक चांगला शब्द वापरला आहे. काही पराक्रम अचाट असतात आणि काही अचरट असतात. म्हणजे नखांची लांबी वाढवली आहे, ठीक आहे, पराक्रम आहे, पण तो अचाट आणि त्याचा इतरांना काय उपयोग, त्यामुळे ते अचरट अशा याच्यामध्ये घालायला हरकत नाही. पण खरं तर भारतीय भूमी ही तपस्वींची भूमी आहे. कारण मी ते पराक्रम सगळे वाचत होतो, पाहत होतो यादी सगळी. 22 दिवस पद्मासनात बसलेल्या एका योगींचा रेकॉर्ड आहे आणि ते 40 ते 62 असं काहीतरी त्या काळातलं कुठलं तरी आहे. असे बरेच पराक्रम जे गिनीज बुकमध्ये. पण खरी आपली संस्कृती नाही की असे पराक्रम नाही ते करायचे आणि इदन्न मम, ते राष्ट्राय स्वाहा, असं ती आपली खरं परंपरा आहे. पण आजचं युग असं आहे, काळ असं आहे की आपली टिमकी वाजवली पाहिजे आणि त्यामुळे इथे पराक्रमी लोक आहेत. त्यामुळे माझ्या मनात आलं की फायनान्स मिनिस्टर, कल्चरल मिनिस्टर बरोबर सिद्धीला मी मनातल्या मनात यूथ मिनिस्टर आपली व्हायला पाहिजे. कारण देश हा यूथ आहे आणि या यूथचा आयकॉन म्हणजे ही सिद्धी आहे. आणि अशा आयकॉन अशासाठी की या युवकांनी करायचं आहे काय, नाही तर गल्लोगल्ली काय आपले युवक करत बसलेत असं दिसतं ना, जाणवतं ना. पण मग त्या या सगळ्या युवकांसाठी तू हा अतिशय महत्त्वाचा संदेश की असा पराक्रम, आणि जरी मग आपली करायचं आणि उजव्या हाताचं डाव्या हातालाही नाही कळलं पाहिजे अशी आपली संस्कृती, पराक्रम परंपरा आपली. पण आज काळाची गरज अशी आहे, आपण सगळं जग हे एकत्र आलं आहे असं म्हणतो, त्याच्यामध्ये हे सांगितलं पाहिजे, गाजवलं पाहिजे, आपल्या इतर युवकांना जागवलं पाहिजे. आणि ते तू काम केलं आहेस याचा अतिशय विशेष हा आनंद होतो आहे.
मी बाकीच्या पराक्रमांबद्दल बोलत नाही. संगीतातले मी पाहिलं, कदाचित माझी माहिती अपुरी असेल, कारण मी फक्त संगीत क्षेत्र आहे काही माझं क्षेत्र नाही. पण मग संगीतातले पराक्रम त्याच्यातले पाहिले गिनीज याच्यामध्ये नोंदवलेले आपल्याकडचे, तर अर्थातच आशाताईंचं रेकॉर्डिंग सगळ्यात जास्त म्हणूनचं आहे. मोठ्या वाद्यवृंदासह वादन केलेलाचा त्याच्यामध्ये आहे. पण वाद्य एकटीने वाजवलं आहे असा एकही पराक्रम नाही. आणि मला वाटतं हा तिचा पहिला, की वाद्यवादनातला, गायनाचे आहेत, तिने मगाशी जे नावं घेतली त्यातले गायनाचे आहेत, पण वाद्यवादनातला एकही पराक्रम नाही. त्यामुळे भारतीय आणि वाद्यवादनातला असा तिचा पहिला पराक्रम आहे. आणि असा हा पहिला पराक्रम करणारी सिद्धी ही आपल्या अजून तरी आम्हाला सहज भेटती आहे, समोर आहे. माहीत नाही आता पुढच्या वेळेस येईल तेव्हा किती वेळ देईल आपल्याला, पण असो, अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तिला शुभेच्छा देतो. आज तिचं हे कौतुक करण्याकरता आपण सगळे जमलात, त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो, आपले आभार मानतो. आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधी आमदार ताई उमाताई इथं आल्या, त्याबद्दल त्यांच्याबद्दलचा आनंद व्यक्त करण्याकरता, आभार व्यक्त करण्याकरता मी याच विभागाचा, ज्यांनी या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला, त्या मयुरीताई आणि स्नेहलताई दोघींना पुढं बोलवतो आणि उमाताईंचे आभार व्यक्त करावा, आनंद व्यक्त करा त्यांच्या उपस्थितीचं, असं मी त्या दोघींना विनंती करतो. स्नेहलताई आणि मयुरीताई. मी आदित्यदादांना विनंती करतो की संस्थेवर प्रेम असणारे आपले आयुक्त शेखरसिंहजी इथं उपस्थित राहिले, त्याबद्दलचा आनंद आदित्यदादांनी व्यक्त करावा. आमचे सगळेच मित्रगण समोर बसलेले आहेत, सगळ्यांचेच मनापासून आभार. खरं तर सिद्धीला काय शुभेच्छांरूपी संदेश द्यावा असं मनात होतं, पण ते तिने बोलून दाखवलं. पराक्रम तर तिने केला, आणि मी असं म्हणणार होतो आता तिने जरा चिंतक व्हावं, मगाच्या पद्यातला शब्द, पण तिने संगीत कशासाठी वापरणार आहे याचं ऑलरेडी चिंतन केलं. आणि विशेष गरजू मुलांसाठी संगीत कसं वापरता येईल, तर मी थोडं खेदानी असं म्हणणार आहे की विशेष गरजूंसाठी जितकी गरज आहे त्यापेक्षा सामान्यांना जास्त गरज आहे रांगेवर आणण्याची, आणि त्यासाठी सुद्धा संगीताचा वापर कर. यासाठी खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेनं होईल. रत्नाकरा धौतपदा रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्या वन्दे भारत मातरम् वन्दे भारत मातरम् वन्दे